थँक्यू सो मच महेशजी धुळे सर, ज्यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. आणि याचा आज वाढदिवस सोहळा आहे महेशजी धुळे सरांचा. आयोजन कमिटीच्या माध्यमातून देखील केक कट करण्यात येईल. इनिंग ब्रेकमध्ये आपण केक कट करूया. सलामी जोडी मैदानाच्या मध्ये दाखल होती आहे. बदलापूरचा बंडरबॉय करण धुळे आणि त्याच्या साथीला जोवेरीचा हिटमॅन रोशन धुळे ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. गोरंदाजी मार्गवरती गोरंदाज बदलापूरचा एक अष्टपैलू खेळाडू, एक सितारा खरं तर अरब शेखला तुम्ही पाहताय. हे बॅटल नेहमीच चांगलं रंगतं, कारण दोन्ही खेळाडू आपण पाहिले कित्येक वर्ष एकमेकांच्या अगेन्स्ट खेळतात आणि खुल्या गाठातून देखील ते नेहमीच एका टीम मधून खेळत असतात. परंतु आज खेळ कशा प्रकारे असेल हे देखील पाहावं लागेल. दोन्ही टीमला विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. पहिला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. करण धुळेच्या बॅटचा तडाखा, षटकार. शिव 11 जर्मन जोबेली संघ मैदानावरती खेळतोय. माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक मंगेजी विनायक धुळे साहेब आणि गणेशजी विनायक धुळे साहेब या दोन बंधुराजांच्या माध्यमातून हा संघ बांधण्यात आला. आणि काय कामगिरी होते मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलपासून स्वप्नवत सुरुवात मैदानाच्या आतमध्ये टीम जोबेली संघ हा षटकाराला. यावेळेला भन्नाट वेग तुम्हाला पाहायला मिळतोय. अरब शेखला तुम्ही पाहताय लाईन थोडीशी खराब आहे, हेच पंचाने आम्हाला सांगितलंय. आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल करत असताना अरब शेखला तुम्ही पाहताय. 7 धावा धाव फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं तुम्ही पाहताय. 4 षटकाची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. आणि पॉवर प्लेचं षटक क्रमांक पहिलं तुम्ही पाहताय. अरब शेख हा गोरदा सज्ज होतोय. रन विकेट. यावेळेस देखील ऑन साइडला बळवला आहे. बॉल चालला यावेळेस मात्र मिड विकेटला डीप मध्ये खेळाडू पोहोचला. एक सिंगल, एक मिनिट दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धाबा मदरच्या मध्ये भरपूर वेगाने आता कंप्लीट होतील. दोन्ही संघाचा विचार केला तर भरपूर चांगला क्रिकेट दोन्ही संघाच्या माध्यमातून आपण पाहिला. जर्मन जोबिली संघानं बुर्दुल नाईटची स्पर्धा गाजवली, तिथे चॅम्पियन पदक पटकावला. दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहिलं असेल तर डीएम बॉईज बदलापूर संघाने देखील बदलापूर गाजवला. बदलापुरातील मोठमोठी स्पर्धा त्याने देखील जिंकली. आणि आज एकामेकीच्या अगेन्स्ट आपण पाहतोय चांगला क्रिकेट खेळत असताना. या वेळेला स्विंग आणि मिस बॅटन पार्टच्या मधला बॉल मात्र टप्पा पडला. भरदा वेगानं निघून चालला स्थिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचा तुम्ही एन्जॉय करताय. आतापर्यंत चांगला क्रिकेट गोलंदाज अरबच्या माध्यमातून तुम्हाला पार मिळेल. पहिल्या ओव्हरवरती षटकार आला होता, असं वाटतं होतं धावसंख्या वेगाने वाढेल, परंतु धावसंख्येला रोख लावण्याचं काम आता मदरच्या आतमध्ये अरब देखील करतोय. जवळजवळ 4 चेंडू त्याला फेकले, त्यामध्ये एक चेंडू वाईट फेकला आणि आता 3 चेंडू भरपूर चांगल्यारीत्या फेकत असताना टीमची टोटल धावफलकावरती अद्याप 9 धावा. दोन ऑफिशियल पंच तुम्ही पाहताय मैदानाच्या मध्ये. एका बाजूला मंगेश भोईर तर दुसऱ्या बाजूला केपी ऑफिशियल पंच कमिटी गुरुदास यार. यावेळेस मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल चालला 20 मध्ये डीप मध्ये खेळाडू याच्यात पोहोचले, चेंडूला उचलतील, फंबल झाले. 2 धावा इथे रोखू शकत नाहीयेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग असो. या 2 धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल धावसंख्या प्रचंड वेगाने पुढे जाईल. 1-11 11 धाबा धावफलकावरती तुम्ही पाहू शकता. मैदानाच्या आतमध्ये जोबेली संघ बॅटिंग करत असताना टॉस गमावला होता. मी म्हणेन महेंद्र धुळेनं टॉस जिंकला होता. तन्वीर बाईनं डीएम बॉईज बदलापूर संघाने आणि लगेच निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. परंतु आता बॅटिंग करत असताना चांगल्या परिस्थितीमध्ये संघ जर्मन जोबेली तुम्ही पाहू शकता ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल चालला मिड विकेटला, एक धाब, एक पटी, दुसरीचा प्रयत्न होता परंतु नकार दिला करण धुळेनं. आणि एक सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती आता टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 12 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अरबला तुम्ही पाहता षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पार मिळेल. आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे करण धुळेनं. जवळजवळ 5 चेंडू करण धुळेने फेस केले, त्यामध्ये धाबा जमवल्या 12. स्टॅकिंग जोविलीचा हिट मॅन रोशन धुळे. आडवा बाट खेळण्याचा प्रयत्न, बाटची कडा घेतली, त्यानंतर पायावरती चेंडू आदळला. शेवट गोड केले मिमेन गोरत अरब शेखच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवरती षटकार आला होता, असं वाटलं होतं धावसंख्या भरपूर वेगाने वाढेल, परंतु मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर 5 चेंडूमध्ये फक्त 6 धाबा खर्च केल्या अरब शेखच्या माध्यमातून. हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, हे चित्र आपण सातत्याने पाहिलंय. धावसंख्या धावफलकावरती 12. षटक क्रमांक पहिला संपन्न झालाय विदाउट लॉस.
गुरुदाजी मार्कवरती गुरुदास सज्ज होतोय. यावेळेस तुम्ही पाहता वाईदला खरं तर पहिला षटक भरपूर चांगल्यारीत्या हाताळलं. अरब शेखनं तिथे धाबा खर्च केल्या 12 आणि या षटकामध्ये आता सर्कलची पाबंदी संसारबंदी पूर्णपणे हटपून लावली आहे. अशोकजी भोईर साहेब यांना तुम्ही पाहू शकता या स्पर्धेमध्ये ते दाखल झालेत. त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेचं भव्यदिव्य आयोजन तुम्ही पाहताय. 4 दिवस ना स्वार्थासाठी ना पैशासाठी, 4 दिवस फक्त आणि फक्त डोके गाबासाठी आणि गाबाच्या नाबासाठी. हेमंत अशोक भोईर साहेब त्यांना देखील तुम्ही पाहता या मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटत असताना भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अंबरनाथ तालुका अध्यक्ष गुरुदास वाईद सज्ज होतोय राईट नंबर द विकेट ना. पहिला बॉल अंपायर सिग्नल नो बॉल आणि फटका फर्स्टला लॉंग ऑनला खेळाडू जज करतोय. अरब शेख पोहोचलाय परंतु 1+1 या 2 धाबा इथे मिळतील. पुढचा बॉल फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट कारण चेंडू असेल आता फ्री हिट. रोशन धुळेला आता पूर्णपणे संधी असेल ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याची, मोठा फटका खेळायचा आहे. रोशन धुळेला याच अनुषंगाने तो आता मध्याच्यात दाखल झालाय कारण पहिला बॉल आपण पाहिला बीमर फेकला गुरुदास वाईटच्या माध्यमातून कुठेतरी फटका फसला होता. संधी निर्माण झाली होती खर तर करंदुळेला बाद करण्याची परंतु तदनंतर हा फ्री हिटचा चेंडू आता तुम्हाला पाहायला मिळेल. बाल बचावले गेले करंदुळे कारण नो बॉल पंचांनी घोषित केला. मदरच्यात मध्ये तुम्ही पाहता या संघ जर्मन श्री शिव 11 जोबिरी संघ खेळतोय. खर तर गणेशजी धुळे साहेब आणि मंगेजी धुळे साहेब यांनी बांधलेला हा संघ गुरुदास यार या वेळेला देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॉल चाला 20 मध्ये. खर तर श्रीशिव या नावाने संघ अनेक नेवळीपाड्याच्या स्पर्धेमध्ये अध्यक्ष चषकामध्ये देखील खेळला. तिथे देखील सुपर 8 मध्ये संघ दाखल झाला. खर तर त्या मॅच मध्ये महेंद्र धुळेची बॅटिंग आपण पाहिली असाल. भरपूर चांगली बॅटिंग त्यांनी केली. त्याच्या साथीनं रोशन धुळे, करण धुळे, विवेक गायकवाड, अजय धुळेला आपण पाहिलं. भरपूर चांगली बॅटिंग तिथे आपण पाहिली. टीम चेअरमन जोबेरी कल्पेश धुळे असतील आणि सध्याच्या घडीला तुम्ही पाहताय षटक क्रमांक 2 सुरुवात झाली आहे. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आणि तदनंतर नो बॉलचा मनाचा इशारा परंतु आता फ्रीडच्या बॉलवरती एक सिंगल मिळतीये. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 15 धाबा. वाईदला तुम्ही पाहताय गोलंदाजी करण्यासाठी तो सज्ज झालाय. यंगस्टर खेळाडू आहे राईट मोर द विकेट. चांगला फटका पाहायला मिळतोय. 20 मध्ये खेळाडू पोहोचला. हाताचा पिसारा फुलवला जरूर परंतु पौजा नव्हते डीप मध्ये. कॅच ड्रॉप झाली दरम्यान एक चिके सिंगल. खर तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता करण धुळेचा परंतु डीप मध्ये खेळाडू पोहोचला. कॅच ड्रॉप झाली आहे परंतु एक सिंगल येथे मिळते आणि खर तर जेल ड्रॉप झालाय बदलापूरचा वंडर बॉय करण धुळेचा. याची किंमत खर तर बदलाच्या मध्ये मोजावी लागेल टीम डीएम बदलापूर संघाला. 16 धाबा टीमची टोटल धावफलकावरती षटक क्रमांक 2 मार्गस्था. सर्कलची पाबंदी नाही या 2 चेंडू इथे मात्र खर्च केले. यावेळेस देखील टॅप करण्याचा प्रयत्न बॉल चालाय पण एकदा लॉंग ऑनला डीप मध्ये अरब शेख पोहोचले. एक सिंगल येथे तिकडे बद्दिया. आतापर्यंत पहिल्या बॉलवरती नो बॉल फेकल्या परंतु जास्त काही नुकसान झालं नाहीये टीम डेंबाज बदलापूर संघाचं कारण अद्याप मोठा फटका आला नाही. जणू काही बांधून ठेवलंय मात्र मध्ये करण धुळे आणि त्याच्या साथीनं रोशन धुळेला तुम्ही पाहता. आतापर्यंत 3 चेंडू मध्ये धाबा खर्च केल्या त्या म्हणजे 5 गोलंदाज वाईटच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 हाताळत असताना गोलंदाज वाईट राईट मोर द विकेट. या वेळेला देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र तुम्ही पाहू शकता. पुन्हा एकदा शरीरावरती चेंडू आदळला जरूर आणि इथे मात्र संपर्क नव्हता बॅटन बॉलचा. डॉट बॉलची समाप्ती होत असताना अजून एक चेंडू निर्धाव फेकला. चांगली गोलंदाजी आता बाईकच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. 4 षटकाची मॅच 45 ते 50 धाबा इथे बनवा वाद लागतील कारण समोर जर आपण पाहिलं तर डीएम बाई बदलापूर अरब शेख सारख्या एका मोठ्या खेळाडूची चुनवती आहे. ऑन साइडला खेचलाय मिड विकेटला. टायमिंगच्या जोरावरती बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. संकषाचा शंकर नाद करत असताना बासपंकरांच्या बॅटमधून षटकार. हा षटकार आलाय. मागील वर्षामध्ये सुरुवात आपण पाहिली असेल करण धुळेची. 2 बाईक त्याने जिंकल्यात मालिकावीराच्या माध्यमातून. फुटोस होता हा देखील चालला आता. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑफच्या मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. सेकंड इन रो करण धुळेच्या बॅटचा धमाका षटकार.
आतापर्यंत 29 धाबा पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या 12 धाबा खर्च केल्या आरोपनं. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडू भरपूर चांगल्यारीत्या फेकले होते. पहिल्या बॉल न जरूर आला परंतु तरी देखील फक्त आणि फक्त 5 धाबा खर्च केल्या होत्या वाईद ना. परंतु शेवटच्या 2 बॉलवरती भरपूर समाचार घेतला करण धुळेनं आणि दोन्ही बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मारले आणि 12 धाबा तिथे वसूल केल्या. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 17 धाबा जमा केल्या करण धुळेच्या माध्यमातून. याच खेळासाठी तर करण धुळे ओळखला जातो. दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय मदरच्या मध्ये अरब शेखला तुम्ही पाहताय त्याच्या साथीला नन्ना असेल तोहित, तदनंतर नुरा यंदाच्या सीझन मध्ये भरपूर फॉर्म मध्ये असलेला खेळाडू नुरा कोहारी ज्याने मात्र 2 वेळा बदलापुरामध्ये नक्कीच मॅन ऑफ द सिरीज जिंकली आहे. तोच नुरा आता गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. खरं तर शाहूराजे क्रिकेट संघ नवीन बनवली ती स्पर्धा गाजवली नुरानं, तिथे मात्र वॉशिंग मशीन जिंकली. त्यानंतर अजून एक मोठी स्पर्धा खरं तर बदलापूर आणि वांगणी असोसिएशनच्या माध्यमातून चॅम्पियन ट्रॉफी तिथे देखील मालिकावीराचा किताब जिंकत असताना भरपूर चालला क्रिकेट नुरा कोहारेने खेळला. परंतु आता षटक क्रमांक 3 सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती नुरा. स्ट्रायकिंग नंबरती रोशन दुले. पहिला बॉल यावेळेस पात्र हाफ ट्रॅकर होता, फक्त दिशा दिले. बॉल चालला 20 शेप मध्ये दुसऱ्या टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. हा चौकार आलाय रोशन धुळीच्या बॅटमधून नुराला. तुम्ही पाहता पहिल्या बॉलवरती खरं तर आपटी देण्याचा प्रयत्न होता. हाफ ट्रॅकर चेंडू आपण पाहिला त्यावरती मात्र तुटून पडला रोशन धुळे, तरी 4 धावा जमा केल्या. गोलंदाज नुरा. चला अधिकचा वेळ खर्च करू नका, पंच त्यांना ताकीद द्यायचा. प्रत्येक बॉलवरती टीम मीटिंग नको आहे. पुन्हा एकदा यावेळेस मात्र तेच क्षेत्र निवडलंय. 20 शेप मध्ये खेळाडू उपस्थित होता, जज करतोय आणि आता रोशन धुळेला परतावं लागेल माघारी. फटका फोसला, गोलंदाज हसला. नंबर 3 वरती दाखल होतोय महेंद्र धुळेला. तुम्ही पाहताय माही मदरच्या दाखल झालाय 3ऱ्या क्रमांकावरती. संकटमोचक कामगिरी आता माहीला करावी लागेल, कारण आतापर्यंत तुम्ही पाहिलं तर एक चौकार मारत असताना रोशन धुळे बाद झालाय. धावसंख्या टीमची डोळोल धावफलकावरती 33 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना गोलंदाज सज्ज होतोय नुरा. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, पंच आमच्याकडे वळले. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल धाबा ती मिळते. सिंगलच्या जोरावरती टीमची टोटल आता पुढे सरकेल. 34 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेले त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आडवा बॅट खेळण्याचा प्रयत्न, बॅटची काढा घेतली. बॉल चालला डीप एव्हर स्कोरच्या क्षेत्रामध्ये, इजात पोहोचले. चेंडूला उत्तम फेक करतील दरम्यान 2 धाबा एकवड्याचा प्रयत्न होतोय आणि भरपूर वेगानं या 2 धाबा मधाच्या मध्ये एकवडल्या गेल्या. जर्मन क्रिकेट संघ डोके आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहताय. खरं तर आमदार चषक तब्बल 60,000 रुपये धनराशी असणारी ही स्पर्धा आणि आमदार चषक देऊन आम्ही सन्मानित करणार आहोत. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 30,000. आकर्षक चषक चतुर्थ क्रमांकाचं व तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 15,000 आकर्षक चषक देऊन आपण सन्मानित करतोय. मालिकेवरसाठी बाईक तुम्हाला पाहायला मिळेल. चमचमणारी बाईक तुम्हाला पाहायला मिळते मदरच्या अगदी व्यासपीठाच्या समोर. उद्याच्या रात्रीमध्ये नक्कीच कोणता भाग्यमान खेळाडू उद्याच्या दिवसामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला कळेल कोणता खेळाडू नक्कीच त्या बाईक वरती स्वार होऊन आपल्या घरी जाईल. षटक क्रमांक 3 तुम्ही पाहताय नुरा कोहारी आतापर्यंत
पहिल्या बॉलवरती मागणा जरूर ठरला, पण तो कमबॅक त्यानं देखील केलाय. आतापर्यंत 4 चेंडू त्याने फेकलेत आणि धाबा खर्च केल्या. जवळ जवळ 8 धाबा सफल झाले होते. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. जबर जज करतो डीप मध्ये आणि एक चांगला खेळाडू बदलापूरचा बंडर बॉय करण धुळे आता मैदान सोडत असताना फॉरवर्ड बाद. शेवटच्या बॉल पर्यंत त्याला खेळपट्टीवरती राहायचं होतं, परंतु असं काही घडलं नाही. या ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता करण धुळेचे षटकार. अरब शेखला पहिल्या बॉलवरती त्याने आसमान दाखवलं. यस, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट हा फटका आपण पाहिला अगदी बाउंड्रीच्या बाहेर. त्यानंतर हा दुसरा पुन्हा एकदा मिड विकेटला आपण पाहिला आणि हा तिसरा षटकार फुलटॉस अगदी क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका आपण पाहिला. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून खेळले होता. असे 3 मोठे फटके आपण करण धुळेच्या बॅटमधून पाहिल्या. हीच तर खासियत आहे ग्रामीण टेनिस क्रिकेट.इन ची. मग आमचे गौरवजी सामंत असतील, त्याच्या साथी कुणाल डायरे असतील आणि आमचे कॅमेरामॅन नक्कीच आमचे विघ्नेश धुळे, प्रशांत पवार असतील आणि आमचे दीपक खाडे यांना तुम्ही पाहू शकता कॅमेरामॅनच्या भूमिकेत. क्वाटबीट किलाटी हे ब्रीद वाक्य ग्रामीण टेनिस क्रिकेट.इन आणि त्याच वाहिनीच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करतोय. नवीन खेळाडू विवेक रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. यावेळेस तुम्ही पाहताय सरळ बॉल चालाय धंदा करत बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. तुम्ही पाहता आतापर्यंत 41. पहिल्या षटकाच्या अंती आपण पाहिलं 12 धावा, दुसऱ्या षटकाच्या अंती 17 धावा आणि आता या तिसऱ्या षटकाच्या अंती टीमची टोटल आपण पाहतोय गोलंदाज नुरानं खर्च केला ते म्हणजे 12 धावा. 2 फरदा बाद देखील केले नुराच्या माध्यमातून. षटक क्रमांक 14 आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जब्बर. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिला डाव तुम्ही एन्जॉय करताय. जर्मन जुबिली संघ आज श्री शिबिले पण या नावाने खेळतोय. खरं तर मंगेजी विनायक धुळे साहेब आणि गणेशजी विनायक धुळे साहेब यांच्या माध्यमातून हा संघ बांधण्यात आला आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना 3 षटकामध्ये तब्बल 41 धावा जमा केल्या आणि आता शेवटचे 6 चेंडूचा खेळ शिल्लक जब्बर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. सर लगेच खेळायला सुरुवात करा. जब्बर लेफ्ट ऑन द विकेट. जब्बरचा पहिला बॉल स्विंग अँड मिस, टप्पा पडला, गोल गिरकी घेतली, बॉल मात्र निघून गेला. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती होत असते. याच खेळासाठी जर जब्बर ओळखला जातो. समोर आपण पाहतोय महेंद्र धुळे स्ट्रायकिंग वरती सज्ज होत असताना पहिला बॉल त्याने बीट केला आणि खरं तर विवेक गायकवाडनं काहीसा कानमंत्र दिलाय. आता महेंद्र धुळ्याला पाहायचं इतकंच की त्या कानमंत्रावरती किती माही खरा उतरतोय. सफल झाले, हुक केला बॅट, बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. विवेक गायकवाड कानमंत्र दिले होतं आणि त्यावरती खरा उतरत असताना महेंद्रच्या बॅटमधून षटकार माही मारला. सजवलं जात आहे. जब्बर यावेळेला देखील समोर खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा संपर्क नाही बॅटन बॉलचा. टप्पा पडल्यानंतर बॅटन पाठच्या मधला बॉल मात्र श्रीशेखरच्या हातामध्ये निघून चाललाय. डॉट बॉलची समाप्ती होत असताना एक तेरी तर एक मेरी हे समीकरण आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. पहिला बॉल निर्धाव, दुसऱ्या बॉलवरती षटकार, तिसरा बॉल पुन्हा आता निर्धाव.
चौथा बॉल खोदून काढलाय ऑन साईडला गॅप मध्ये खेळले दोन दोन खेळाडू डीप मध्ये आपण पाहतोय मोठी दरी होती त्या दरीला भेदून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मी आधीच म्हटलं होतं एक तेरी एक मेरी हे समीकरण आपण पाहतोय पहिला बॉल निर्धाव दुसरा बॉल षटकार तिसरा बॉल निर्धाव आणि चौथा बॉल राहिला महेंद्रच्या नावावरती बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार 50 अप 51 धावा धावफलकावरती टीम जयरमान जोवेली षटकातील अजून दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे टू गो गोंदा सज्ज होतोय जब्बार शेफल झाले पुन्हा एकदा ऑन साइडला खेचलाय फटका फसला की काय खेळाडू फौजान जज करतोय आणि इथे मात्र फरदात बाद महेंद्र धुळेला परतावा लागेल माघारी या मॅचची गोल्डन विकेट फरदात बाद गोलंदाज सज्ज होते जबरदस्त स्ट्रायकिंग वरती प्रेम प्रेम लेफ्ट ऑन द विकेट शेवटचा बॉल यावेळेस मात्र ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न संपर्क नव्हता आणि षटक क्रमांक 14 देखील संपन्न झालाय वेळी गायकवाड आज मैदानाच्या आतमध्ये थोडासा उशिराने दाखल झाला परंतु एकही चेंडू फेस केला एकही चेंडू त्याने फेस केला नाहीये यस एक चेंडू त्याने फेस केला आणि आता धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहताय आतापर्यंत 51 धावा 52 धावांचं लक्ष या मॅच मध्ये त्यावेळेस आवाज ऐकूया या जोबेरी गावाचा माहिती धुळे सर धन्यवाद खर तर आमचे माहिती धुळे सर त्यांचा आज वाढदिवस डीजे मास्टर बर्थडे आवाज खर तर हा आवाज तुम्ही साता समुद्र पार देखील ऐकला गोवामध्ये देखील हा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला आणि आज महेशजी धुळे सर आज वर्षातील खास दिवस महेशजी धुळे यांचा वाढदिवस सोहळा आपण इथे पार पाडतोय आयोजन कमिटीच्या माध्यमातून केक आपण कट करतोय आणि महेशजी धुळे सरांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा यस महेंद्र धुळे यांच्याकडे
धन्यवाद राहुलजी चव्हाण सर. पुढे एकदा सर्व प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत मी करतो. महेश धुळे. जाऊया मागच्या दिशेने जयहनुमान झोबेली वर्सेस डीएम बॉईज या दोन संघांमध्ये लढत आपल्याला पाहायला मिळते. आमदार चषक 2024 हे पर्व तुम्ही पाहत आहात आणि या पर्वामध्ये चालू असलेला पहिल्या फेरीतील शेवटची लढत आहे. झोबेली संघाने खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये तब्बल 51 धावा बनवल्या. 52 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. टीम डीएम बॉईज बदलापूर संघासमोर सलामीची जोडी मैदानावरती दाखल होतीये. अराब शेख आणि नुरा कुहारी. आदरणीय देहू भोईर आणि विष्णू भोईर यांना विनंती आपण या आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या वतीने स्वर्गीय दाजी बेंडू भोईर स्टँड मधून जे मॅचचा आनंद घेतात प्रेक्षक मान्यवर आमचे त्यांचे सहर्ष मनपूर्वक स्वागत. या दरम्यान आमचे राजेंद्र बलिराम भोईर यांना विनंती आपली सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. 52 धावांचं लक्ष्य मॅच मध्ये आहे. अतिशय अतितटीची लढत बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा आणि वांगणी बदलापूर मधील हे दोन ताकदवार संघ आपल्याला पाहायला मिळतील. आमने सामने डीएम बॉईज बदलापूर जयहनुमान झोबेली श्री शिव 11 या नावाने आज आदरणीय मंगेशजी धुळे साहेब आदरणीय गणेशजी धुळे साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ जयहनुमान झोबेली तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थाने झोबेलीचं कौतुक करावं तितकं कमी आहे. मलंगड विभागामध्ये अध्यक्ष चषक जी स्पर्धा चालू आहे तिथे देखील हा संघ टॉप 8 मध्ये दाखल होणारा संघ. तुम्हाला उद्या ती लढत पाहायला मिळेल. एका बाजूला अडिवली वर्सेस मोठागाव यातून विजेता संघ जयहनुमान झोबेली संघाशी फाईट करेल. जाऊया मॅचच्या दिशेने. बाशला होते सुरुवात. षटक क्रमांक पहिलं गेम ऑन वैरी. फर्स्ट बॉल पहिलाच बॉल स्विच हिट. महेंद्र धुळेवरती आक्रमण करत असताना अरब शेखच्या बॅट मधून आलाय दर्जेदार षट चौकार या ठिकाणी आपण पाहतोय. धाव टी फॉर टॅक. जशी सुरुवात करण धुळेने अरबच्या विरोधात केली होती तशी सुरुवात आता अरब शेख महेंद्र धुळेच्या विरोधात करत असताना पंचांकडे स्ट्रॉंग अपील. पुन्हा एकदा आपण पाहतो सहमत नाहीये. लेग बाईज पंच दर्शवतात. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल पंच काहीतरी दर्शवतात. बेल्स पाहावे लागेल. जर हवेमध्ये बेल्स खाली पडली असेल तर फलंदाज सेफ असतील. हे चित्र स्पष्ट होईल. या अगोदर देखील आपल्याला पाहायला मिळालं कारण या क्रीडा नगरीमध्ये प्रचंड वारा वाहत असो. सेफ आहे फलंदाज. हवेमध्ये बेल्स पडलेली आहे. क्लिअर आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून हे स्पष्ट या ठिकाणी पोहोचवलं जाते. 6 धावा पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय अराब शेखने. त्यानंतर डॉट बॉल पाहायला मिळाला. महेंद्र धुळे इथे कमबॅक करत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 52 धावांची गरज असताना सुरुवात डीएम बॉईज बदलापूर संघाची देखील अप्रतिम पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती आघात तर केलाय परंतु महेंद्र धुळेला माहिती इथून कमबॅक करायचंय. राईट आर्म राऊंड विकेटने सज्ज. ऑन साइडला फटका चांगला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जागा बनवली आहे. अगदी आपण पाहतो शॉर्ट ऑफ प्लेनच्या बॉलवरती आणि ते धावा मिळतील 4. बॅटिंग करणारी टीम डीएम बॉईज बदलापूर संघाला. आणि आता आक्रमणाला सुरुवात झाली. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो ना पॉवर प्लेचा पुरेपूर वापर करत असताना अराब शेख मैदानाच्या आतमध्ये अत्यंत चांगलं बॅटिंग तो करतो. महत्वाची विकेट आहे आणि आता इथे हा देखील बॉल चालला स्विच हिटच्या माध्यमातून. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. फुल टॉस बॉलला तारा नाहीये त्याच्यावरती आक्रमण. बॉल आता 28 इक्वेशन या मॅच मध्ये शिल्लक आहे. अगदी आपण पाहिलं तर थोडासा बेजेचा प्रॉब्लेम आहे जेणेकरून थोडासा व्होल्टेज इश्यू असल्या कारणाने आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही. लाईव्ह टेलिकास्ट देखील तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही. ही दिलगिरी आम्ही व्यक्त करतोय सर्व आयोजकांच्या वतीनं. जाऊया मॅचच्या दिशेने. 18 बॉल 28 ची गरज आहे. स्ट्रायकिंगला नुरा कुहारी. एका बाजूला अराब शेखने एकंदरीत 24 धावा बनवल्यात. आपल्या संघासाठी सुरुवात दमदार केली आहे.
वेल बिगिन इज अ हाफ डन असं म्हटलं जातं. यावेळेस वॉट अ कॅच, फलंदाज होईल बाद. पॉइंटला पण पाहतोय कल्पेश धुळेने टिपला असेल आणि ते पहिल्या विकेटचं पतन होत असताना नूर ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल. शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न होता बॅकफुटला जाऊन आणि पॉइंटला कल्पेश धुळेचा हा प्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळाला. वॉट अ कॅच, फलंदाज अडीकीने बाद झालाय. कदाचित 24 धावसंख्येला खिंडार पाडण्याचं काम गोलंदाज विवेक गायकवाडने केलंय. पहिल्या षटकामध्ये महेंद्र धुळेवरती आक्रमण झालं जिथे एकंदरीत 24 धावा आल्या आणि त्यानंतर आता मात्र मिळालेली विकेट पूर्णपणे पुनश्च एकदा टीम जोबेलीला या ठिकाणी कमबॅक करताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 विवेक गायकवाड. व्यासपीठाच्या उजव्या बाजून आपण पाहतोय षटक हाताळलं जाते. सेकंडला आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाज इजाज. यावेळेस आपण पाहतोय कोलबट टप्प्याचा बॉल होता ऑन साईडला खोदून काढला. दुसरा धावेचा प्रयत्न होईल का इथे? 2 धावा सहजतेने अगदी मी तर म्हणेन दूर राहिलेत महेंद्र धुळे. कमबॅक करत असताना आपण पाहिलं तर बॅकअप सुरेख मिळालं. चेंडूला गॅदर करेपर्यंत वेळ घेतला आणि त्याचा पुरेपूर फायदा मिळतोय. तो प्रतिस्पर्धी संघाला 2 धावा इथे मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीने 26 धावा धाव फलकावरती. वेल बिगिन इज अ हाफ डन असं म्हटलं जातं. कोणत्याही कार्याची सुरुवात ही जर तुमची चांगली असेल ना तर ते काम तुम्हाला अर्ध झाल्यासारखं आणि सोपं झाल्यासारखं वाटते. पहिल्या षटकात 24 आल्या, त्यानंतर या दुहेरी धावा म्हणजे अगदी आपण पाहिलं तर 52 धावांचं टार्गेट असताना या मॅच मध्ये अर्ध्यावरती पोहोचलाय तो डीएम बॉईज बदलापूर संघ. कसून गोलंदाजी करावी लागेल. ऑन साईडला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक सज्ज आहे तिथे मिडॉनला क्षेत्ररक्षक प्रेम धुळे. चेंडू अडवला जाईल तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. अक्षरशः मोठ्या फटकांपासून वंचित ठेवावं लागेल या मॅच मध्ये परंतु प्रतिस्पर्धी टीम देखील सलग आपण जर पाहिले तर चौकार षटकार ही आतषबाजी आपल्याला आराब शेखच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. नॉन स्ट्राईक इंडला शांत होता तर स्ट्राईक इंडला आराब शेख. धावसंख्या फलकावरती 27. आणखीन 25 धावांची गरज आहे. उर्वरित 15 बॉल शिल्लक आहेत. 15-25 इक्वेशन आहे. स्ट्राईक इंडला आराब शेख. पंधरा चेंडू 25 धावसंख्येची गरज आहे. बॅटची कडा पाठीमागे आपण पाहतोय बॉल चाललाय. यावेळेस फायनल क्षेत्राला बीट करून क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. शेवटच्या क्षणाला चेंडू अडवला जाईल तोपर्यंत तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि हो या ठिकाणी 3 धावा देखील कंप्लीट होत आहेत. अगदी आपण पाहिलं तर एका धावेसाठी कडवी झुंज मैदानाच्या आतमध्ये होतीये. एका धावेसाठी संघर्ष होत असताना षटक क्रमांक 2 मध्ये विवेक सुंदर गोलंदाजी ते करतायत परंतु त्याच्या विरोधात आपण जर पाहिलं तर धावा देखील येताना पाहायला मिळतात. या अगोदर आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती विवेकने विकेट संपादित केली, त्यानंतर दुहेरी धाव सिंगल आणि आता तिहेरी धाव सुद्धा पाहायला मिळते. शेवटचे अंतिम 2 बॉल शिल्लक आहेत. संघाची धावत संख्या डीएम बॉईज बदलापूरची 30 वरती पोहोचली आहे. यावेळेस स्लोवर पद्धतीचा बॉल क्षेत्ररक्षक चेंडू खाली. व्हाट अ कॅच. महेंद्र धुळे वाडी श्लोंगनला आपण पाहतोय टिपली जाईल सेल. फलंदाज होईल फेल. आणखीन एक धक्का लागत असताना 1 मोर विकेट डाऊन. एजाज बॅक टू द पॅव्हिलियन. शेवटचा अंतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये तोही अर्थातच नन्ना मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. शेवटचा अंतिम बॉल विवेक गायकवाडचा आपण पाहतोय. धावत संख्या 30 धाव फलकावरती आहे. अखूट टप्पाचा बॉल होता. यावेळेस आपण पाहिलं तर
शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू भरधाव बैगाने फेकलेला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला विवेक गायकवाडचा आणि ते डॉट चेंडू होतोय अगदी राईज होत असताना चेंडूला आपण पाहिलं सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतो तोपर्यंत डॉट बॉल 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 24 धावा या षटकामध्ये आल्या केवळ 6 चांगल्या दर्जाची गोलंदाजी विवेक गायकवाडने हाताळली महत्वाचे 2 फलंदाज त्याने बाद केले आता येणारे 12 चेंडू विजयासाठी 22 धावसंख्येची गरज आहे श्री श्री विल्यमान हनुमान जोवेली हा संघ आपण पाहतो तर दुसऱ्या बाजूला डीएम बॉईज बदलापूर या 2 टीम मध्ये लढत आपल्याला पाहायला मिळते सेकंड राऊंड मध्ये विजेता संघ दिशा 11 जय जलेश्वर वाडेकर संघासमोर फाईट करेल कोणता तो संघ असेल जोवेली की बदलापूर बदलापूर की जोवेली याचं उत्तर तुम्हाला काही क्षणामध्ये मिळेल एका बाजूला आपण पाहिलं तर 12 बॉल 22 धावे संख्येचं इक्वेशन असताना मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतो आराब शेख तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मध्ये आता आपण पाहतोय एक वेगळी स्ट्रॅटर्जी आखत असताना करण धुळा बाकी भोईर यांना आपण पाहतोय ऑफिशियल पंचाच्या भूमिकेत स्क्वेलिकचे पंचत काहीतरी सूचना दे मला आराब शेख शेवटचा अंतिम बॉल करण धुळेचा आपण या ठिकाणी पाहणार आहोत अत्यंत चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे दोन्ही संघ याच विभागातील बदलापूर शहरातील हे 2 नामवंत संघ आज आमने सामने मैदानाच्या आतमध्ये लढत आहेत निमित्त फक्त एकच आमदार चषक 2024 हे पर्व ढोकेकरांचं तुम्ही पाहतायत शेवटचा अंतिम बॉल करण धुळेचा आपण पाहतोय संभ्रमात टाकणारा चेंडू होता अराब शेखला इथे मिळाली सिंगल धाव आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धाव संख्या धाव फलकावती आहे 35 धावा 17 धाव संख्येची गरज आहे अंतिम बॉल या ठिकाणी आपला अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल कोणता गोलंदाज या ठिकाणी वापरला जाईल टीम जय हनुमान जोबेलीच्या वतीनं जो येणाऱ्या गोलंदाज कल्पेश धुळेला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती कल्पेश धुळेला आमंत्रण देण्यात आले 17 धावा वाचवण्यासाठी आपण पाहतो आणि आता स्ट्रायकिंगला फलंदाज अराब शेख या ज्याने महेंद्र धुळेच्या विरोधात 24 धावा बनवल्या तो खेळाडू आता स्ट्रायकिंगला आहे 17 धावांची इथे गरज आहे डीएम बॉयज बदलापूर संघाला शेवटचा अंतिम षटक चला जास्त बळ घेऊ नका लगेचच सामना स्पीडअप करायचा आहे राईट आर्म ओव्हर द विकेट फिरकीचं आक्रमण आपल्याला पाहायला मिळेल टीम बदलापूर संघाच्या विरोधात जन्मा जोवेली श्री श्री 11 या नावाने संघ खेळतोय संघाची धावसंख्या अद्यापपर्यंत आपण पाहतो डीएम बॉयज संघ पोहोचलाय तो 35 धावसंख्येवरती आणि 17 धावसंख्येची गरज असताना आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कल्पेश धुळे बॉलिंग ट्रॅक वरती सज्जन शेवटचा अंतिम षटक पहिला चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल चेंडू पडल्यानंतर थोडासा आत आलाय अगदी बॉडीवरती स्पर्श होत असताना पाठीमागे यावेळेस यष्टीरक्षक गॅदर करतायत पहिला चेंडू डॉट आलाय चेंडू पडल्यानंतर नॅचरल स्विंग आपल्याला पाहायला मिळाला
अगदी आत येणारा हा चेंडू होता. स्विंग अँड मिस. गोलंदाज कल्पेश धुळे यासाठी जाणला जाणारा हा गोलंदाज आहे. आपण पाहतोय फटका चांगला आहे ताकदीच्या जोरावरती. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक टप्पा 4-4-4. धुळेच्या विरोधात पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर अचंबित करणारा चेंडू होता अराब शेखला. त्यानंतर चौकाराला टप्पाचा बॉल त्याच्यावरती खेचलेला फटका. स्क्वेअर ऑफ द विकेट. 4 धावा देऊन जाईल डीएम बॉयज बदलापूर संघाला. 6 बॉल 17 धावसंख्येची गरज असताना आता इक्वेशन या मॅचचा येणारी चेंडू शिल्लक 4 विजयासाठी 13 धावसंख्येची गरज आहे. 2 मोठे फटके या ठिकाणाहून विजय मिळून देईल डीएम बॉयज बदलापूर संघाला. एक खेळाडू त्या ठिकाणी नाहीये. बॉल चाललाय कॅप मधून एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक टप्पा घेत सीमा पार सलग येणारा दुसरा चौकार. चोवीस धावा येत आहेत तर मात्र या षटकामध्ये 17 धावा का होऊ शकत नाही हे त्याला माहिती आहे. कल्पेश धुळे बॉलिंग टॅग वर दिसायचे. इथे ऑन साइडला फटका चांगला आहे. बॉल चाललाय सीमा पार बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बीट विकेटला क्लिअर करत असताना बॉल सीमा पार आउट ऑफ द पार्क. बिगिट षटकार. धावा धाव फलकामध्ये आपण पाहतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक 3 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. कल्पेश धुळेवरती आक्रमण आहे. कदाचित आता टीम घेण्यासाठी भाग पडलंय ते श्रीशी बेल्लेवन हनुमान जोवेली संघाला. जोवेली संघाकडे 3 गोलंदाज असताना देखील आपण पाहिलं तर शेवटच्या अंतिम षटकामध्ये कल्पेश धुळेचा या ठिकाणी वापर करण्यात आला. 17 धावसंख्येची गरज असताना शेवटचे अंतिम 2 बॉल आणि आता 3 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा महत्वाचा नियम आहे हे लक्षात असू द्या. टीम डीएम बॉयज बदलापूर चला जास्त वेळ घेऊ नका. 2 चेंडू शिल्लक आहेत. 3 धावसंख्येची गरज आहे. अद्यापपर्यंत कल्पेश धुळेच्या विरोधात आलेल्या 14 धावा. शेवटचे अंतिम 2 बॉल शिल्लक. 2 बॉल 3 ची गरज. मॅच भरपूर चांगली प्रेक्षकांना पाहायला मिळते. वाऱ्याच्या दिशेने खेचलेला फटका होता. रनवे मध्ये थोडस अडथळा या ठिकाणी आपण पाहतोय. आणि आता शेवटचे अंतिम 2 बॉल. अराब शेख जणू काय वाऱ्याचा ओघ प्रचंड ऑनसाइडला पाहायला मिळतोय. त्या दिशेने फटका खेचला होता अराब शेखने जिथे त्याला मिळाल्या 6 धावा. एकंदरीत 42 वरती नाबाद तो खेळतोय. इथे आली डॉट बॉल आणि ते आपण पाहतोय एक बॉल 2 धावसंख्येची गरज आहे. 1 बॉल 3 ची गरज आहे. माफ करा. कदाचित मी देखील प्रेशर मध्ये आलो.
महेश राणे यांच्या ठिकाणी आगमन होते. भारतीय जनता पार्टीचे वॉर्ड अध्यक्ष त्यांच्या समवेत आमचे एरंजट गावचे नामांकित उद्योजक आदरणीय रवींद्र भोईर रवींद्र मेहर साहेब यांच्या ठिकाणी आगमन होते. सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. एक बॉल 3 ची गरज. बाशमध्ये पुन्हा एकदा आपण जाऊया. जोबेली संघ देखील कमबॅक करते. चेंडू आलाय डॉट. संभ्रमात टाकणारा चेंडू होता. भरपूर उत्साह पाहायला मिळाला क्वाड बिहाइंडच्या रूपानं करण धुळेचा, परंतु 2 पंच पडताळी करत असताना एक चांगला डिसिजन पाहायला मिळाला. शेवटचा अंतिम बॉल. 1 बॉल 3 ची गरज. जर सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या लागत नाहीये. बॉल 3 ची गरज आणि यावेळेस हा फटका आपण पाहतोय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. नो डाऊट ज्याने 48 धावा बनवल्या या पारीमध्ये तो अराब शेख ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. प्रसादजी मेहर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती आपण या आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. आमदार चषक 2024 या स्पर्धेमध्ये चला डीएम बॉईज टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे आणि आराप आपण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी देखील या ठिकाणी पोहोचायचे.